सोयाबीन आणि कापसाला दरवाढ देण्यात यावी, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात यावं, पीक विमा देण्यात यावा यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचं बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा इथं अन्न त्याग आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाला पाठिंबा म्हणून गुरुवारी बुलढाण्यात शेकडो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली। सोयाबीन आणि कापसाला दरवाढ देण्यात यावी, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात यावं, पीक विमा देण्यात यावा यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा इथं अन्न त्याग आंदोलन करत आहेत। या आंदोलनाला पाठिंबा म्हणून गुरुवारी बुलढाण्यात शेकडो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली। संपूर्ण कर्जमुक्ती सोयाबीनला 8,000 रुपये प्रति क्विंटल हमी भाव मिळाला पाहिजे, कापसाला 12,000 रुपये प्रति क्विंटल हमी भाव मिळाला पाहिजे, संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे, दुष्काळाची आणि पीक विम्याची मदत आम्हाला मिळाली पाहिजे। जंगली जनावरांपासून जो आम्हाला त्रास होतो आहे, आमचा जीव जातो आहे, आमचं पिकाची नासधूस होते आहे, त्याच्याबद्दल पण उपाययोजना झाल्या पाहिजे। या सर्व मागण्यांना घेऊन रविकांत भाऊ तुपकर हे कालपासून सिंदखेड राजा येथे मासाहेब जिजाऊंच्या राजवाड्यासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला बसलेले आहेत आणि त्या आंदोलनाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांबद्दल सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही बहुसंख्येने सर्व शेतकरी माय बहिणी आणि बांधव आज माननीय जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या समक्ष आलो आहोत आणि आमच्या मागण्यांचं निवेदन आम्ही त्यांना सादर करणार आहोत। हे सरकार गद्दार आहे, शेतकऱ्याच्या बाजूला सरकार नाही आहे, शेतकऱ्याची कदर नाही सरकारला। शेतकरी वाचला तर देश वाचल, देश वाचला तर हे सगळं जग वाचल। शेतकरी अन्नदाता आहे, अन्न तयार करतो। या सरकारला कधी कदर येणार आहे? आमचे पोरं वाघानं फाडणं चालले, आमचे पोरं वासुलानं फाडणं चालले, आमचे माणसं आक्रमक झाले, काहून झाले? सरकारला कळत नाही, त्याला जाग येत नाही। गद्दार सरकार आहे, आमच्या हिताचं सरकार नाही। सरकारला म्हणा या येणाऱ्या काळात तुम्हाला तुमची दिशा दाखवून देणार आहे आम्ही।